एकदम कुरकुरीत असे हे मूग भजी झालेले आहेत, तुम्ही बघा आणि खरंच खूप छान चवीचे झालेले आहेत। नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया। व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। इथे मूग डाळ मी सकाळी भिजायला घातलेली, ही मूग डाळ जवळजवळ 1 वाटी घेतली आहे। मी तुम्हाला दाखवते कोणत्या वाटीने घेतली आहे। आणि ही मूग डाळ स्वच्छ धुवून जवळजवळ 8 तास भिजायला घातलेली मी। जर तुम्हाला शक्य नसेल 8 तास भिजायला घालायला तर 6 तास तरी किमान घातली पाहिजे। या वाटीने मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आपली आणि ती स्वच्छ धुवून भिजायला घातलेली। आता या मूग डाळीमधले जे पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं, सगळं एकूण पूर्ण डाळ कोरडी करायची, म्हणजे पाणी जरा पण नसलं पाहिजे त्यामध्ये। तर हे बघा अशा प्रकारे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता ही डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून वाटून घेणार आहे। आता डाळ बघा अशा प्रकारे वाटायची आहे, थोडी थोडीशी डाळ घ्यायची आणि अजिबात पाणी नाही घालायचं त्यामध्ये। त्यामुळेच मी सांगितलं 8 तास जर चांगली डाळ भिजली तरच ती व्यवस्थित वाटली जाते। आणि हे जे वाटलेलं मिश्रण आहे डाळीचं, मूग डाळीचं मी खरबडीत वाटून घेतलेलं आहे। थोडी थोडी डाळ घेऊन वाटायचं आहे आणि मिक्सरचं बटन चालू बंद करत वाटा, पटकन वाटते आणि छान अशी खरबडीत डाळ वाटली जाते। तर अशा प्रकारे बघा मी सगळी मूग डाळ वाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला याचा टेक्स्चर मी हाताने शिवून दाखवते बघा, छान व्यवस्थित झालेलं आहे खरबडीत। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरं घेतलं आहे। जिरं जर भाजून घातलं तर अजून छान चव येते। आणि पाणी न घालता हे बघा अशी खरबडीत हिरवी मिरचीची पेस्ट तयार केली आहे आणि सगळी पेस्ट आपण या वाटलेल्या डाळीवर सगळी घालून घेऊ। आता याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं। आता सगळं हे भजीचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच भजी करायला घ्यायची। तेलही मी तापायला ठेवलं आहे कारण कांद्याला पाणी सुटतं। तर इथे गरम तेल केलं आहे आणि जास्त गरम नसावं तेल। आणि गॅस मी इथं पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे आणि अशी गोल गोल भजी सोडायची। मुगाची भजी गोलच छान लागतात। तर एक एक करून मी तेलावर बघा सगळी भजी सोडून घेते। मिनिटभरानंतर लगेच ही भजी उलटून घ्यायची आणि लालसर भाजायची आहेत आपल्याला, त्यामुळे अजून रंग हवा तसा आलेला नाही आहे। तर ही भजी मीडियम गॅसवर तुम्ही ना चांगली लाल होईपर्यंत भाजायची, नंतर थोडासा मोठा गॅस करायचा आणि ती भजी चांगली एकसारखी चमचा लावून भाजून घ्यायची, म्हणजेच तळून घ्यायची आहे। तर हे पहा 3 ते 4 मिनटं लागली सगळी भजी तळायला। अशा प्रकारे जर तुम्ही तळाल ना भजी तर छान कुरकुरीत होते आणि आतून मस्त खुसखुशीतसुद्धा होते ती भजी। तर हे बघा इथे तळून झालेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये ही भजी काढून घेते आणि इथे दुसरी बॅचसुद्धा मी तुम्हाला दाखवते तळलेली। लोखंडी कढईमध्ये जर तळाल ना तर जास्त थंड होत नाही पटकन तेल, आणि भजीसुद्धा किंवा इतर कुठलाही पदार्थ व्यवस्थित तळला जातो लोखंडी कढईमध्ये। तर असेल तर लोखंडी कढईमध्येच तुम्ही करून बघा। इथे दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते बघा आणि मस्त कलर आलेला आहे आपल्या मूग भजीला। तर ही बॅच झालेली आहे तळून। इथे मी सगळी भजी तयार करून घेतली आणि हे बघा आपली मूग भजी किती दिसायला छान दिसतातच आहेत आणि चवीला पण तितकेच छान आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवते सुद्धा। जर तुम्हाला बाहेरचं जास्त आवडले येत असेल तर सॉरी, तर ही भजी बघा खूप छान कुरकुरीत झाली आहे आणि चवीला पण मस्त, आणि आतून तुम्ही पहा किती खुसखुशीत झालेली आहे आणि याचा कुरकुरीतपणा तुम्हाला मी अजून एकदा दाखवते। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, खरंच खूप मस्त झाली आहे मूग भजी। इथे दुसरी भजीसुद्धा बघा तुम्हाला तोडून दाखवते, मस्त कुरकुरीत झाली आणि अजिबात तेलकट होत नाही। तर हे बघा छानच झालेली आहेत। व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मी माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर इथे शेअर करत असते, त्याच रेसिपीज तुम्हाला इथे शेअर होत असतात। तर प्लीज तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।